देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, वंदनीय श्री समर्थ रामदास स्वामी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आरंभाचे जे श्लोक म्हणतात ते मी अर्धा चरण सांगतो, माझ्या नंतर म्हणायचंय. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात, नचले जेथे श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचन्द्र पूर्वेषां अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा दिनविशेष अर्थातच दासबोधाची जयंती. आज भारताचं वैशिष्ट्य आहे, परदेशात जे लेखक कवी महान होऊन गेलेत, शेक्सपियर वगैरे सारखे, त्यांची घरं जपून ठेवलेली असतात. त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय म्हणजे म्युझियम केलेलं असतं. हे व्यक्तिनिष्ठ आहे, चांगलं आहे. पण आपल्याकडे पालखी काढायची ती ग्रंथाची काढायची.
हे साहित्य संमेलन असतं, त्याच्यात आपण फोटो ज्ञानदेवांचा वगैरे ठेवूया, पण ज्ञानेश्वरी किंवा भागवत किंवा तुकारामाची गाथा, नामदेवाची गाथा हे ग्रंथ ठेवून त्या ग्रंथांची पालखी काढायची. अगदी पूर्वीचा एक श्लोक आहे, अग्रतो चतुरो वेदान, पुढे पालखी निघालेली 4 वेदांची, पृष्ठतो सशरम धनु, पण त्या वेदांचं रक्षण करण्यासाठी, त्या वेदातल्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी लक्षात ठेवा, सशरम धनु म्हणजे धनुष्य आणि बाण घेतलेला एक वीर चाललेला आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, म्हणजे ब्राह्म आणि क्षात्र दोन्ही तेज आहेत. ब्राह्मतेज ग्रंथात आहे, क्षात्रतेज त्या धनुष्यबाण घेऊन नेलेल्या वीरात आहे. बरोबर. शापादपि शरादपि म्हणजे पहिल्यांदा बाण चालवला जाईल आणि बाण चालवून जर आपल्याला अपेक्षित असा परिणाम झाला नाही तर शाप दिला जाईल. शापादपि शरादपि. शाप कोण देतं? जे आपण ब्राह्मतेज म्हणतो, ज्ञानी मंडळी असतात, ते पोट तिडकीने नाही पण त्याच्या कल्याणासाठी शाप देतात. आणि नाहीतर शर चाप म्हणजे धनुष्य बाण तो शरसंधानच करतो. शरसंधानाने एक वेळा ती व्यक्ती मारली जाईल पण तो विचार मारला जाणार नाही किंवा विचार सुधारला जाणार नाही. म्हणून दोन्ही तेज लागतात, त्यांची पालखी असते. महाराजांच्या समोरचा ग्रंथ दासबोध असतो, त्याची आज जयंती आहे. ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करतात आणि आपण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गीता जयंती साजरी करतो. ज्यावेळेला भागवताचा सप्ताह असतो त्यावेळेला तो यजमान असतो, तो डोक्यावरून भागवत ग्रंथ घेऊन सगळीकडे ती प्रदक्षिणा वगैरे घालतात. ही परंपरा आहे आपली. आणखीन एक सांगायला हरकत नाही की एकनाथांच्या जीवनातला प्रसंग आहे की तुम्ही भागवत मराठीत सांगू नका, काही ग्रंथ हे संस्कृतमध्येच असले पाहिजेत, असा त्यांचा मुलगा हरिपंडित अत्यंत विद्वान होता, त्याचा आग्रह होता. ते म्हणाले बहुजन समाजांना जर संस्कृत कळत नाही आहे तर त्यांच्या भाषेत तो ग्रंथ सांगणं मला महत्त्वाचं वाटतं आणि हे मी कुठे आधी केलं. ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत सांगितली, वाद झाला आणि शेवटी तो हरिपंडित आईला विचारतो, तुला दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल, माझी तरी किंवा बाबांची तरी. त्यावेळेला ती म्हणाली, अर्थातच मी नाथांची निवड करेन, तू गेलास तरी चालेल. मग रागवून काशीला निघून जातो. तिथे त्याचं ज्ञान, वैभव, वादविवाद, चर्चा संस्कृतमध्ये हे सगळं चालू असतं. एकदा गंगेवरून स्नान करून येताना हत्तीवर मिरवणूक. तुमचं पण बसलं कोणीच नाही आहे. ते म्हणे तो ग्रंथ ठेवलाय ना, हत्तीवर ग्रंथ आणि ग्रंथाची मिरवणूक. कुठला ग्रंथ आहे? ते म्हणले मराठीतला ग्रंथ आहे, भागवतावर वगैरे असा लिहिलेला. कुणी लिहिलाय? ते नाही का समोर चाललेले आहेत ते. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं आपले वडील आहेत ते. मग तो रस्त्यात साष्टांग नमस्कार घालतो आणि मला कळलं महत्त्व कशाला आहे. ग्रंथाला महत्त्व आहे, ग्रंथकर्त्याला महत्त्व नाही आहे. आज शेवटी आपण थांबणार आहोत त्यावेळेला अगदी स्पष्टपणे 2 ओव्यात हाच विचार समर्थांनी सांगितलेला आहे की सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मानुषाचे. बघा ना की सगळं परमेश्वर करतो पण हा ग्रंथ मात्र मी केलेला आहे. एके ठिकाणी त्यांनी विचारले, हा मधलाच मी नावाचा चोर आणलाच कुठून? म्हणायचं तर सगळं रामाचं आहे पण हे माझं आहे, याला अर्थ नाही आहे. म्हणून सगळं खरं रामाचं आहे, सगळं खरं परमेश्वराचं आहे. ही श्रद्धा जर असेल तर आपली जी संस्कृती आहे ना ती गुणपूजकांची संस्कृती आहे, व्यक्तिपूजकांची नाही. आणि म्हणून भारत आपण बघितलं तर तो प्रकाश आहे, तो ज्ञानाचा प्रकाश आहे, भक्तीचा प्रकाश आहे, कर्माचा किंवा ध्यानाचा प्रकाश आहे, सेवेचा प्रकाश आहे, त्यागाचा प्रकाश आहे, मुक्तीचा किंवा क्रांतीचा प्रकाश आहे. हा जो प्रकाश आहे ना त्या प्रकाशाकडे मला जायचं आहे, पण त्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणून मी रत असलं पाहिजे, गुंतलेलो असलं पाहिजे, सतत ते कार्य करीत असलं पाहिजे. म्हणजे प्रकाश पूजकांचा देश भारत. सध्याची आपली प्रतिमा काय माहीत नाही आहे, पण म्हणजे सगळ्या माहीत नाही म्हणजे सगळ्यांना माहीत आहे. पण पूर्वी जी प्रतिमा होती ती ग्रंथांची पालखी, ग्रंथांची जयंती, ग्रंथांचा उत्सव आणि मग अनुषंगानं ग्रंथकाराचा. हे पालखी ग्रंथाची काढायची पण नंतर श्रीफल आणि शाल द्यायची असेल तर ती ग्रंथकर्त्याला द्यायची, एक पावती म्हणून कृतज्ञतेची किंवा ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहणाची. सुंदर ग्रंथ लिहिलाय, हे श्रीफल आणि ही शाल पालखी ग्रंथाची. तसं आज जी दासबोध जयंती आहे, दासबोध हा कुठल्याही ग्रंथावर आधारलेला ग्रंथ नाही आहे. समर्थांनी निरनिराळ्या ठिकाणी प्रवचनं केली, कीर्तनं केली, काही त्यांनी लेखनही केलं असेल. त्यांचा मुख्य लेखनिक कोण होता? त्यांचा उजवा हात कल्याण. आणि म्हणून या दासबोधावर चित्रच आहे की ते बसलेले, ती गुहा आहे,
त्याला आपण म्हणतो शिवथर घळ, घोळ मराठी कोकणीत म्हणतो ना, अशी घळ गुहा आहे ती. तिथे हा दासबोधाचा प्रसंग घडला म्हणून शिवथर घळीला दासबोधाची जन्मभूमी म्हणली जाते आणि तिथे हा उत्सव असतो. समर्थांची कर्मभूमी तशी चाफळ आहे, पण समर्थांच्या जीवनाची अखेरची काही वर्ष सज्जनगडला गेली म्हणून दासनवमी जी असते, माघ वद्य नवमी, जाणे आहे परंधामी ऐसा निश्चय अंतर्यामी केला असे. हे समर्थांनी 10 महिने आधी सांगितलं चैत्र वद्य नवमीला की माघ वद्य नवमीला मी जाणार आहे. म्हणून वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी हे जे 9 दिवस आहेत उत्सव असतो सज्जनगडला आणि इतरही अनेक ठिकाणी. दासनवमीचा, रामदास नवमीचा उत्सव असतो. पण हा दासबोध नवमी आहे. ही आजची नवमी आहे ती दासबोध नवमी किंवा दासबोध जयंती. आपण 2च दिवस आपल्याला मिळाले होते म्हणून पहिला समास आणि शेवटचा समास म्हणून आपण त्याला गमतीनं म्हणलं होतं अज्ञ. A to Z, अ पासून ज्ञ पर्यंत असं नाही आहे. अ आणि ज्ञ, अथ आणि इति. काल आपण अथला सुरुवात केलेली आहे आणि श्रवण केलियाचे फळ, जवळजवळ 20 मुद्दे सांगितलेत समर्थांनी. एवढी मोठी आणि एवढी सर्वव्यापी म्हणतो आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी फलश्रुती दुसऱ्या ग्रंथात क्वचित असेल. आणि निरनिराळे पैलू सांगितलेले आहेत. मानवी जीवनाचे आहेत, समाज जीवनाचे आहेत आणि मुख्य म्हणजे उपासनेचे किंवा भक्तीचे आहेत. तुम्हाला जर मुक्त व्हायचे आहे तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे या ग्रंथात सांगितलेलं आहे आणि हे निरनिराळे पैलू वर्णन करून सांगितलेलं आहे. 4था दशक आहे तर त्याला नवविधा भक्ती, हे 9 समास झाले आणि 10वा चतुर्विधा मुक्ती. हा महत्त्वाचा दशक म्हणला जातो आणि जे एकदशकी पारायण करायचं असेल दासबोधाचं तर या दशकाचं केलं तरी चालतं. म्हणजे प्रत्येक भक्ती, श्रवण, कीर्तन, एक समास म्हणजे एक अध्याय लिहिलेला आहे, सर्वांगाने विचार केलेला आहे. मग कशा कशाचा विचार केलेला आहे? काल आपण फलश्रुती बरीचशी पाहिली. आज आपण त्यातले मुद्दे काहीतरी वाचूया आणि शेवटच्या समासाकडे वळूया. आता श्रवण केलियाचे फळ. नीट आहे का? क्रिया पालटे तत्काळ. आपण बघितले एकदम क्रिया बदलत नाही पण बदलायला सुरुवात होते. आपण काल समजा एखाद्या प्रवचनात सांगितलं की सगळे आहार महत्त्वाचे आहेत, पण मानव जर प्रगत झालेला आहे आणि मानवाचे दात, मानवाची पचनशक्ती हे कच्चं मांस खायला नाही म्हणून पक्व केलं, पण तरीसुद्धा ते आपलं नैसर्गिक खाद्य नाही आहे. आपण शाकाहार केला पाहिजे. आणि मग एखादा त्यातला म्हणतो की खरंच मी हा विचार केला नव्हता की गुरुवारी मी शाकाहार करतो, कारण गुरुवार पवित्र आहे, श्रावण महिना पवित्र आहे, श्रावण महिनाभर मी शाकाहार करतो. हे महत्त्वाचं आहे. हे त्याला कळलं आणि मग तो निश्चय करतो. काय करतो की मी आता हळूहळू जास्तीत जास्त शाकाहार हा माझ्या जीवनात करेन. कुठल्याही ग्रंथाची फलश्रुती महत्त्वाची असते. फलश्रुती का सांगितली जाते की ग्रंथ वाचल्याने तुम्हाला काय मिळणार आहे, श्रवणी केल्याने प्राप्त काय आहे, ही फलश्रुती सांगितलेली आहे. आणि प्रदीर्घ फलश्रुती सांगितलेली आहे. काल त्यातले बरेच मुद्दे आपण बघितलेले आहेत. आज ते वाचूया आणि उरलेले 2-3 बघून शेवटच्या समासाकडे वळूया. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तत्काळ बदलायला सुरुवात होते आणि आपण म्हणतो ना की तत्काळ तुम्हाला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. तत्काळ म्हणजे तत्काळ, तात्काळ नाही. जे आपण रेल्वेचं तिकीट काढतो 24 तासाच्या आत, तात्काळ. हे तत्काळ म्हणजे तत्काळ, तो काळ येईपर्यंत. पण तिथे जायचा प्रवास सुरू होतो. जसं आपण पाणी तापवायला ठेवलं तर पाणी तापतच राहतं ना, पण 100 डिग्री सेंटीग्रेड आपण 100 डिग्री तापमानाला ते उकळायला लागतं. म्हणजे उकळण्याकडचा प्रवास पाणी ठेवल्यापासून सुरू आहे की नाही. म्हणजे तत्काळ सुरू झालेला आहे, परंतु तत्काळ आल्यानंतरच तुम्हाला फरक दिसणार आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. तुटे संशयाचे मूळ एकसरा. संशयाचं मूळ पूर्णपणे तुटून जाणार आहे, म्हणजे निर्मूलन होणार आहे संशयांचं. इतकं खात्रीपूर्वक काल आपण बघितलं ना, हा निश्चयो तो निश्चयो. मी निश्चितपणे तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचे सगळे संशय जातील. मार्ग सापडे सुगम, न लागे साधन दुर्गम. सगळं सोपं साधन सांगितलेलं आहे. मार्ग सुद्धा बिकट अवघड नाही आहे, अगदी सगळं सोपं आहे. पण त्याचं फळ काय? सायुज्य प्राप्तीचे वर्म. सायुज्य प्राप्ती म्हणजे अंतिम मुक्ती, पुन्हा जन्मच नाही. त्या पूर्णपणे परमेश्वरात विलीन होत जायचे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझे नासे अज्ञान दुःख भ्रांती. अज्ञान दुःख भ्रांती नासे म्हणजे ते नष्टच होते. तुम्हाला मग कुठे भ्रम राहणार नाही.
ज्ञान मिळेल, एकदम मिळणार नाही, पण ज्ञानाकडचा प्रवास सुरू होईल आणि तो सुरू राहील. शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. शीघ्र म्हणजे त्या मनाने सोपं ज्ञान अंतिम करून सांगितलं. आता आपण बघणार आहोत ना की ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे अंतिम आहे की नाही, ते किती सोपं करून सांगितलेलं आहे समर्थाने. म्हणजे शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. हा, मला काय ते कळलं आहे, मला आणखीन कळायला पाहिजे, ही उत्सुकता, ही जिज्ञासा ही निर्माण झाली की मग पुढे सोपं होतं. पण शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. इतकं केल्यानंतर ज्ञान नाही, आता तुला ज्ञानप्राप्तीला सुरुवात झालेली आहे. पुढे काय आहे, योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य. योग्यांचं परमभाग्य काय आहे, तो वैराग्य आहे. ते वैराग्य इथे तुम्हाला मिळेल. आणि आपण काल बघितलंच ना की भक्ती, ज्ञान, वैराग्य हे 3 शब्द लागोपाठ येतात समर्थांच्या वाङ्मयात. कारण ज्ञानही महत्त्वाचं आहे, भक्तीही महत्त्वाची आहे आणि वैराग्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला आठवत असेल भागवताच्या आरंभीला जी भक्तीची कथा येते, ते भक्ती तरुणी आहे. ती रडते कारण तिच्यासमोर 2 तिची मुलं जी अगदी म्हातारी झालेली आहेत, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती, ज्ञान, वैराग्य हेच त्रिकूट तिथे आहे. मग त्यांना परत तजेला येण्यासाठी, परत तरुण होण्यासाठी, आईपेक्षा तरुण होण्यासाठी भागवताचा सप्ताह सांगितलेला आहे. ते भागवताच्या सप्ताहाचं महात्म्य म्हणून ही कथा येते की भक्तीची मूलच आहे ज्ञान आणि वैराग्य. पुढे बघा, चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. चातुर्य आणि विवेक. चातुर्य आपण बघितलं की चतुरता आहे, आणि चतुरता कोणाची आहे, तर बिरबलाची आहे, दुसऱ्याला उपयोगी पडणारी, कोल्ह्याची नाही आहे. स्वार्थ साधताना दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. तो कोल्हा विहिरीत पडतो ना, एक बोकड येतो, काय खाली कसे पडाय, काय खाली मस्त वाटतंय, ये तू बघ, तू उडी मारतो. तो उडी मारल्यानंतर त्याच्या शिंगावर उडी मारून कोल्हा विहिरीच्या बाहेर येतो. त्याने बुद्धी वापरलेली आहे. तो बोकड बिचारा तिथे राहिलेला आहे. अशा प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठेतरी स्वार्थ आहे आणि कधी कधी दुसऱ्याचं नुकसान आहे, पण माझा मी फायदा करून घेतलेला आहे. हा चतुर कोल्हा आहे, लबाड. परंतु चातुर्य बिरबलाचं जे आहे ना, ते बुद्धिमत्तेचा उपयोग आहे दुसऱ्याला संकटातून सोडवण्यासाठी. पुढे काय सांगितलेलं आहे, भ्रांत, अवगुणी, विलक्षण हे जे सगळे जे आहेत ना, तेची होती सुलक्षण. म्हणजे लोक त्यांची संगत टाळायची, ती पुन्हा लोक त्यांना जवळ करायला लागले. आपण बघितलं एक मोठा प्रसंग, उदाहरणच फक्त एक गिरणी कामगार, सर्व गुण संपन्न नाही, सर्व दुर्गुण संपन्न, सर्व व्यसन संपन्न, दत्ताची भक्ती करायला लागतो आणि एवढा त्याच्यात बदल होतो की लोक त्याला देवमाणूस मानायला लागतात. मग हे काय करू का ते काय करू विचारायला लागतात आणि त्याला एक प्रकारची वाचासिद्धी प्राप्त होते. म्हणजे जे विलक्षण होतं, कुलक्षण होतं, अवलक्षण होतं, ते सुलक्षण बनून जातं. या ग्रंथाच्या श्रवणाने हे फळ आहे. पुढे काय सांगतात, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. हे धूर्त माणूस आहे, तार्किक आहे, तर्क करणार, पण कुणासमोर करायचा, केव्हा करायचा. तो बुद्धिमान आहे, पण बुद्धी चालवायची कुठे. महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. एका घरात एक गडी आहे, नोकर, अतिशहाणा किंवा हुशार आहे तो, त्याचं सगळीकडे लक्ष असतं. घरातली म्हातारी आजी समजा आजारी आहे, त्यावेळेला डॉक्टर सांगतात की आता बोलवा सगळ्यांना, ही रात्र त्या काढतील असं वाटत नाही. मग त्याला तरीसुद्धा हे औषध आपण प्रयत्न करूया. मालक सांगतो की हे जाऊन औषध घेऊन ये, धावत जा आणि पळत ये. हा जातो, जरा वेळ लागतो त्याला यायला. आणि ते औषध आणल्यानंतर तुला एवढा वेळ का लागला, नाही म्हणला, येताना मडकं, ते सगळं तिरडीचं सामान, हे सगळं घेऊन आलो, कारण रात्रीच्या वेळेला मिळणार कुठे. बघा, हे महाराज म्हणतात की समय ज्ञान नाही आहे त्याला. उशीर झाला म्हणून काय झालं असतं, यांनी गृहीतच धरली म्हातारी मरणार आहे म्हणून. ते मेली की नाही हा प्रश्न नाही, पण महाराज म्हणाले काही शहाणे हे अतिशहाणे असतात, त्यांना कळत नाही समय कुठला आहे, प्रसंगावधान म्हणतात, प्रसंग कुठला आहे, तिथे आपण सावध राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आळशी त्याची साक्षेपी होती, पापी त्याची प्रस्तावती. प्रस्तावता म्हणजे पश्चात्ताप होतो. काल आपण बघितलं होतं की पाप होणारच आहे, आपल्याकडून चुका घडणारच आहेत, पण पश्चात्ताप खरा झाला, आय एम सॉरी हा पश्चात्ताप नाही आहे, फक्त वर्ड्स आहेत. आय एक्सप्रेस माय हार्ट फेल्ट कंडोलन्सेस किंवा सिम्पथी शब्द आहेत, याला लिप सिम्पथी म्हणतात. लिप सॉरी, ओठानीच म्हणायचं. डू यू फील सॉरी. मग विचारतात टीचर वगैरे, सॉरी 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 टीचर, सॉरी सॉरी. अरे डू यू फील सॉरी, व्हॉट डज दॅट मीन. डोंट से सॉरी, फील सॉरी. अँड व्हेन यू फील सॉरी, यू नीड नॉट से सॉरी, बट यू विल करेक्ट दॅट मिस्टेक.
सॉरी म्हणायला लागते, ती तुझी चूक आहे, ती तू सुधारशील. फील सॉरी हा महत्त्वाचा आहे. प्रस्तावती आणि त्यांची पुढे खूप प्रगती होते. चुका होणार आहेत. वाल्याचं वाल्मिकी हे चांगलं उदाहरण आहे. आपण प्रत्येक वेळेला त्याचा उल्लेख करतो. निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाशी. आपण गरुड गीतेच्या वेळेला बघितलं, ह्याची निंदा केली, त्याची निंदा केली तर बेडकाचे जन्म घ्यावे लागतील, कावळ्याचा जन्म घ्यावा लागेल. बघतो निंदक असतात या भक्ती मार्गाचे, संतांचे, परमार्थाचे, एकंदरीतच उपासनेचे निंदक असतात. ते वंदू लागती. एका चांगल्या साधूबद्दल सांगितलेले की त्याच्याकडे जे लोक निंदा करायला, त्याला शब्दात पकडायला, त्याची फजिती करायला म्हणून जायचे, ते त्याचे भक्त बनूनच परत यायचे. तो साधा होता. दोज हू केम टू स्कॉफ, स्कॉफिंग म्हणजे मॉकिंग ॲट, म्हणजे निंदा करायची, खाली पाडून बोलायचं, काय अर्थ नाही त्याच्यात. दोज हू केम टू स्कॉफ रिमेन टू प्रे, प्रार्थना करायला राहायचे. निंदा करायला यायचे आणि प्रार्थना करायला लागायचे. हा त्या साधूचा प्रभाव होता. हा माझ्या ग्रंथाचा प्रभाव आहे. तुम्ही कितीही निंदक असाल तरी वंदक बनाल, कारण जर दासबोध नीट वाचला किंवा श्रवण केला तर. हे श्रवण केल्याचे फळं सांगतायत, कारण त्यावेळेला साक्षरता एवढी नव्हती. श्रवण, आणि ते श्रवण जो नीट करेल ना त्याला श्रावण म्हणतात, हे आपण बघितलं होतं. पण त्याला श्रवणातून मुक्ती होईल त्याची. पण आपलं श्रवण इतकं चांगलं नसतं. सध्या आपल्याला वाचन येतं आणि नुसती ज्यावेळेला आकाशवाणी होती ना त्यावेळेला आपण लक्ष देऊन त्या श्रुतिका वगैरे ते कार्यक्रम ऐकायचो. ज्यावेळेला टी व्ही आला त्यावेळेला ते दृश्यही आलं, म्हणजे डिस्ट्रॅक्शन झालं. ते गाण्याचे शब्द, पूर्वी गाणं दोनदा ऐकले की आपल्याला पाठ व्हायचं. आता 20 वेळा बघितलं तरी शब्द काही नाही, खाली आले शब्द तरच, आपलं लक्षच नसतं. म्हणून डिस्ट्रॅक्शन असतं ते. इथे काय सांगितलेलं आहे की बद्ध असतात ना ते मुमुक्षू होतात, म्हणजे त्यांना सुटका व्हावी. सध्याचं माझं जे जीवन आहे ना ते खूप बंधनाने बांधलेलं आहे. सुटका व्हायला पाहिजे. त्याला मुमुक्षू म्हणतात. मुमुक्षू साधक होतात आणि साधक सिद्ध होतात माझ्या या ग्रंथांच्या श्रवणाने. पूर्वी बहुश्रुत नावाचा शब्द होता, खूप ऐकलेला. आता आपण म्हणतो त्यांचा व्यासंग जास्त आहे, वाचन आहे, लेखन आहे. पण पूर्वी फक्त श्रवण होतं. मेजॉरिटी बहुजन समाज, विशेषतः महिला, स्त्रिया या कुठे शिकलेल्या होत्या, पण त्या श्रवणाने एखादा मुद्दा पटायचा आणि त्यांचं जीवन बदलून जायचं. बघा पुढे, नंतर पुढे काय, नाना दोषते नासती पतित तेचे पावन होते. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. राजाराम हा राजा आहे, राज्य करणार आहे, रामराज्य स्थापन करणार आहे. पण पतित पावन सीताराम, पतित पावनाचं कार्य त्यांनी वनवासात जास्त केलेलं आहे. मग ती शबरी असू दे, किंवा तो जटायू असू दे, किंवा तो गुहक असू दे, किंवा निरनिराळी साधी माणसं असू देत, सगळ्यांचा उद्धार केला रामाने. म्हणून पतित पावन. आणि राजाराम तो अयोध्येत होता, हे दोन्ही म्हणायला पाहिजे. म्हणजे संसार कसा करायचा राजारामासारखा, आणि कार्य काय करायचं तर आपण म्हणतो पतित पावन रामासारखं. हे दोन्ही महत्वाचं आहे. पुढे शेवटी सांगतात, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. हे मात्र म्हणजे फक्त दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. दर्शन मात्रे, हे गणपतीची आरती देतं, पांडुरंगाची आरती देतं. दर्शन मात्र, स्मरण मात्र, श्रवण मात्र, हे लक्षात ठेवा. पण ते श्रवण कसं असलं पाहिजे, ते दर्शन कसं असलं पाहिजे, हेही महत्वाचं आहे की नाही. नुसतं ऐकून नाही, नीट ऐकलं पाहिजे. आपण म्हणतो ना अवधानपूर्वक. परिसाहो, तुलसी रामायण. परिसा, परीस म्हणजे त्याला कुठलेही शब्द गेले तरी सोनहूनच आत जातात, मनात उतरतात. त्याला परीस म्हणतात. तुमच्या कानाला परीस, आणि परीसणे म्हणजे ऐकणे, हे क्रियापद तसं आलेलं आहे. मग किती लोखंडाचे शब्द गेले तरी तुमच्या कानातून मनात उतरताना ते सोन्याचे झालेले असतील. अवधानपूर्वक श्रवण करा. इकडे लक्ष द्या, इकडे कान द्या. कानात तुमची सगळी इंद्रिय आणा, लक्षात ठेवा. आणि तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी ऐकताना काही जण नुसते डोळे मिटून ठेवायचे आणि कानात ज्ञानेश्वरांचे शब्द जायचे, त्यातून त्यांच्या मनात रूप उभरायचं. काय आहे हे? कानातून शब्द जात आहेत, इतके कोवळे शब्द आहेत, इतके आपण म्हणतो ना की मृदू शब्द आहेत, एकही कठोर शब्द नाही आहे. कसा असेल हा? आणि मग डोळे उघडून बघितले की हां, तसेच ज्ञानेश्वर दिसायचे. सगळी इंद्रिय कानात आणून ऐका, सगळी इंद्रिय डोळ्यात आणून पहा, सगळी इंद्रिय नाकात असून एखाद्या वस्तूचा वास घ्या. आणि हे आपल्याला जमतं.
आपण करत नाही ते, त्याला टोटल अटेन्शन आपण म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन, हे महत्त्वाचं आहे. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी, नाना धोके देहबुद्धीचे. देहबुद्धीचे धोकेच खूप आहेत, कारण आपण देहावरून जातो आणि मन बुद्धीकडे दुर्लक्ष करतो. एखादी चांगली मुलगी आहे पण दिसायला चांगली नाही आहे, गुणी मुलगी आहे, तिच्याबरोबर संसार हा सुखाचा होणार आहे. इतकंच कशाला, वनवास हा सुखाचा. सीता म्हणते ना, मला आता परत वनवासात जावं असं वाटतंय. मग तिची ती इच्छा किंवा ते डोहाळे राम तिला वाल्मिकींच्या आश्रमासमोर सोडून पुरे करतो, असे एक इंटरप्रिटेशन आहे. राम म्हणतो तुला जायचंय, आताच गेलीस तर कसे लोक म्हणतील ते काय आउटिंगला जायचंय वीकेंडला, अरे तू गर्भवती आहेस, काही महिने गेलं पाहिजे. म्हणून मग हे सगळं त्याग वगैरे काही त्यांनी बोलतायत ना, मग तुझा त्याग करायला पाहिजे वगैरे, हे सगळं त्याच्यासाठी सुद्धा असेल. कारण तेही 9 दिवस आता आपले ते दिवस गेले नाही वनवासाचे. वनवासात आपण दोघंजणं 24 तास एकत्र असायचो. आता तुमचा राज्यकारभार, मला तुम्ही मिळता कुठे, हा प्रश्न आहे. मला वनवास आवडतो. म्हणून जर संगत चांगली असेल तर वनवास सुद्धा सुखाचा होतो. हे या सत्संग पाहिजे तुम्हाला, तर सत्संगतीसाठी दासबोधाचं श्रवण करा. नाना उद्वेग संसाराचे. संसारात उद्वेग, सध्या तर उद्वेगजनक घटना घडतात. टी व्हीवरच्या बातम्या पाहताना किंवा वर्तमानपत्रात वाचताना, आजूबाजूला प्रवास करताना जी दृश्य आपण पाहतो, उद्वेगजनक. आणि उद्वेग म्हणजे नको ते जगायला, हे नको ते पाहायला, हे जे वाचतं ना. म्हणून नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. तुम्ही ह्याचं जर नीट श्रवण केलं तर, त्याच्यावर थोडं मनन चिंतन केलं तर तुम्हाला संसारात उद्वेग येणार नाही. तुम्ही वैफल्यग्रस्त म्हणजे फ्रस्ट्रेट होणार नाही, तुम्ही खचून जाणार नाही, तुम्ही उदास होणार नाही, दुःखी राहणार नाही. हे लक्षात ठेवा ना. पण श्रवण मात्र नीट केलं पाहिजे. नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. आणि शेवटी सांगतात, ऐसी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती. अधपात चुकेल ना, म्हणजे उद्धाराला सुरुवात होईल. म्हणजे तुमचा उद्धार तुम्हीच करणार आहात ना, करा ना. पण कसा करायचा, दासबोध सांगेल. आणि असं केलं नाही तर अधपात करून घ्यायला फार कष्ट करावे लागत नाहीत. आपण म्हणतो ना, डोंगरावर चढायला कष्ट आहेत, पण तिथून साधा पाय जरी घसरला तरी तुम्ही गडगडत अशा दरीत येऊन पडणार आहात. त्याला कष्ट करावे लागत नाहीत. पतनाला कष्ट नाही. वाईट संगती, त्यातून व्यसन, व्यसनातून आत्मना सर्वनाश, याला कष्ट लागत नाही. पण गरिबी, त्या गरिबीचा संघर्ष, सगळ्या संकटांशी सामना करत एखाद्या वरच्या पदावर पोचणं, ह्याला कष्ट लागतं. म्हणून त्यांनी काय, अधोगती चुकायची असेल तर श्रवण मात्रे, फक्त श्रवण करा आणि नीट श्रवण करा. मनास होय विश्रांती समाधान. इथे आपण काल थांबलो होतो. मनाला विश्रांती मिळेल आणि समाधान. अस्वस्थ मन जर स्वस्थ करायचं असेल, मन अस्वस्थ आहे, हे सुचत नाही, ते सुचत नाही, हे करू का ते करू, कन्फ्यूज झालोय, आपण म्हणतो ना, गोंधळून गेलेलो आहे. त्याला जर विश्रांती पाहिजे असेल, विश्राम पाहिजे असेल, अधोगती जर चुकायची असेल तर दासबोधाचं श्रवण. आपण आता साक्षर झालेलो आहोत म्हणून वाचन, पारायण, अभ्यास आणि त्याला मनन, चिंतन, ध्यान, निधिध्यासन आणि अनुसंधान, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सगळ्याचं मार्गदर्शन, अनुसंधान म्हणजे काय, हे सगळ्याचा अर्थ आणि समर्थ अर्थ सांगताना इतकी सुंदर फोड करतात की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा ते कळतं. हे झाल्यानंतर आता शेवटचा जो इथे संपला समास, की तुम्हाला जे काही पाहिजे श्रवण वगैरे ते मी तुम्हाला सांगितलं. पण आता शेवट झाला. हे फलश्रुती जे आहे ना, ते झाले साधनाचे फळ, इथून सुरू होतो. समास मोठा आहे. त्याच्या आधी काय सांगितले तेही वाचण्यासारखं आहे. ब्रह्म म्हणजे लोकांना घोटाळा वाटतो. लोक म्हणतात ब्रह्म घोटाळा. त्या ब्रह्म वगैरे शब्द काढू नको सर, ते परब्रह्म तर नकोच नको. आता ब्रह्म आणि परब्रह्ममध्ये काही फरक नाही आहे, एकच आहे ते. पण त्यांना काही शिकायचंच नाही आहे, त्यांना काही ऐकायचंच नाही आहे. ते आपलं नाही आहे. दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. कप ऑफ टी नसेल, कप ऑफ कॉफी आहे का, और कप ऑफ मिल्क आहे का, हे विचारच करत नाहीत ते, त्यांना करायचंच नाही आहे. पण ब्रह्म म्हणजे काय, आणि आपण एक सिद्धांत जो म्हटलो तो हा महत्त्वाचा दासबोधाचा कळस आहे. हा क्लायमॅक्स आहे. कळस असा तो अध्याय किंवा समास आहे. आपण नेहमीच म्हणलेलं आहे की परमेश्वर म्हणतो जे करशील ते माझ्याकडे तोंड करून कर. ह्याला आपण म्हणतो की परायण, हरिभक्ती परायण. जो करेल त्याच्यात हरिभक्तीच असते.
किंवा हरीशी परायण. परायण म्हणजे काय आपण बघितलं होतं, ओरिएंटेशन और फेस टू फेस. परायणाला आपण उदाहरण सांगितलं होतं, सोपं एक उदाहरण सूर्यफुलाचं आहे की सूर्याकडे पाहणंच त्याला माहीत असतं. सूर्य जसा जातो तसं आपण पूर्वेकडून पश्चिमेला आलोय त्याला कळतही नाही, कारण प्रत्येक क्षणाला फेस टू फेस विथ द सन. हे प्रत्येक क्षणाला फेस टू फेस विथ गॉड. देवाला सम्मुख, यांनी सम्मुख आणि सन्मुख दोन्ही शब्द वापरले. सन्मुख देवाला, हे कसं जमणार आहे? हे देवळातला देव आहे का तो? विचार करा. यांनी ब्रह्म सांगितलेलं आहे. जाईल तिकडे तुझ्या पुढेच आहे रे ते, तुझ्या आत आहे, तुझ्या वर आहे, खाली आहे, उजव्या डाव्या बाजूला सगळीकडे ब्रह्म आहे. मग त्यांनी तुझी केवढी सोय केलेली आहे. तू काहीही करत असताना तू ब्रह्मातच असतोस. ब्रह्म तुझ्या आगे मागे. म्हणून म्हणतो ना की पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. हे सगळीकडे ब्रह्म आहे. पुढे मागे याला काहीच नाही, सगळीकडे तुझ्या आत सुद्धा ब्रह्म आहे जिवंत असताना. समर्थांचे शब्द किती सोपे आहेत बघा. ते काय म्हणतात की सुरुवातीला ग्रंथ आरंभ करताना त्यांनी काय म्हणलेलं आहे, श्रीराम. शेवटच्या समासाला श्रीराम समर्थ म्हणलेलं आहे. कारण आता हे सगळं बघत बघत समर्थ श्रीरामाच्यात गेलेले आहेत. आपण हा जो ट्रेलर दाखवतो ना, म्हणजे जाहिरात, म्हणजे सुरुवातीला त्याच्यात बघा ना की समर्थ निघालेले आहेत. एक प्रकाशाचं वलय आहे आणि मोठा राम आहे, त्या रामात समर्थ निघालेले आहेत. हा अर्थ आहे श्रीराम समर्थ. सुरुवातीला पहिला समास श्रीराम, श्रोते पोसती कोण ग्रंथ सुरू होतो. आणि आता काय म्हणतात की श्रीराम समर्थ. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, ब्रह्म सगळीकडे तुमच्याकडे, ही ती सोय आहे. देव तुझ्याकडे सगळीकडे, गुरु तुझ्याकडे. तुझी देवाची कल्पना, मूर्त जी आहे ना ती बंद कर. मूर्तीला पूजा कर, मूर्तीला अभिषेक घाल, मूर्तीला फुलं वाह, नमस्कार कर, प्रदक्षिणा घाल, हे ठीक आहे. पण ती मूर्ती म्हणजेच फक्त देव नाही आहे, सगळीकडे. तुकारामांनी प्रश्न विचारलेला, ज्यावेळेला मूर्ती फोडल्या जात होत्या त्यावेळेला तुमचा अल्लाह, तुमचा देव जर सगळीकडे आहे तर आमच्या देवांच्या मूर्तीत नाही आहे का तो? नाही, मूर्तीत नाही आहे, मंदिरात नाही आहे का तो? कारण तुम्ही मूर्ती भ्रष्ट करता आणि मंदिराचा विध्वंस करता. मंदिरात नाही आहे का तो? आज म्हणजे तो नसण्याची जागा किती झाल्या, लक्षात ठेवा ना. तो जर सर्व व्यापी आहे तर सगळीकडेच तो आहे. म्हणजे आमच्या मूर्तीतही तो असला पाहिजे आणि तुमची जी पवित्र स्थानं आहेत ना त्याच्यातही असला पाहिजे आमचा देव. म्हणून देव काय किंवा अल्लाह काय किंवा गॉड काय, नावं निराळी आहेत, एकच आहे सगळं. म्हणून सांगितलं धरू जाता धरिता न ये. आपण बघितलं होतं की बालक राम त्याची उपासना करण्याची गुरुनी त्याला शिकवली पद्धती. कुणाला? काकभृषुंडीला. म्हणून म्हणाले त्याच्यानंतर काही वर्ष मी अयोध्येत राहिलो, राम होता आणि मी युगानुयुगी आहे, मला कधी नाश होत नाही. बघितलं ना, मला शंकरांनी सांगितलेलं की काल माझा कुठलाही प्रलय झाला ना तरी तू वाचणार आहेस, कारण रामकथा आणि रामनाम वाचलं पाहिजे तर तू वाचायला पाहिजेस, म्हणजे जगायला पाहिजेस. हे आहे. म्हणून मी गेलो आणि मला रामाबद्दल एक कुतूहल की आपण त्याच्या जरा जवळ जाऊया. मग जवळ राम माझ्याकडे यायला लागला. मग मी अंगणात असं फुदुक फुदुक म्हणतात ना तसा जायला लागलो. राम माझ्या मागे आला, मी जायला लागलो. नंतर मी जरा उडलो, रामाचा हात माझ्या मागे. नंतर ह्याची गंमत करावी म्हणून मी झाडावर जाऊन बसलो, रामाचा हात माझ्या अगदी मागे. मला स्पर्श करत नव्हता तो हात. नंतर मी उडायला लागलो, मागे बघतो तर रामाचा हात माझ्या मागे. मी खूप इकडे तिकडे गेलो, प्रत्येक वेळेला एक केसाचं अंतर राखून रामाचा हात माझ्या मागे होता. त्यावेळेला मला कळलं की रामाला मला स्पर्श करायचा नाहीये, उलट इकडे तिकडे भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. भ्रामयन इकडे पळवतोय तिकडे पळवतोय, हात त्याचा मागे आहे, पुढे जा पुढे जा, असा प्रकार आहे. त्यावेळेला मला कळलं की हे बालक राम जरी असलं तरी हे बालब्रह्म आहे, ब्रह्मच आहे. म्हणून धरो जाता धरिता न ये, टाकू जाता टाकीता न ये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्मदे. जेथे तेथे तू ब्रह्मातून कसा पळणार आहे. त्यांनी आकाशाचं उदाहरण दिलेलं आहे की तू जाशील तिकडे आकाश आहे ना रे, तुझ्या दोन नागपुड्यातून, कानाच्या दोन छिद्रातून, तोंडातून, शरीराच्या पोकळीतून आकाश आहेच ना रे. एखादा माणूस बसलाय तो उठून गेला, लक्षात ठेवा, म्हणजे बाहेरून आकाश तिथे आलं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता मी पाण्यात जर लोटा घातला, पाणी बाजूला सरलेलं आहे, तो काढल्यानंतर पाणी तिथे जातं परत. आकाशाचं काय म्हणतात? घट आकाश आहे, मठ आकाश आहे. घट फुटला तर मठातलं आकाश तिथे गेलं असं नाही आहे.
म्हणून आपण म्हणतो ना, ते गेल्याने पोकळी निर्माण झाली, ही एक श्रद्धांजलीची पद्धत आहे. अशी कोणीही गेल्याने पोकळी होत नाही, कारण नेचर अबॉर्स व्हॅक्यूम. नेचर हेट्स व्हॅक्यूम. निसर्गाला व्हॅक्यूम आवडतच नाही, त्याला तो मान्यच नाही आहे. निसर्गात व्हॅक्यूम म्हणजे पोकळी असणारच नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण ब्रह्म जर सर्वव्यापी आहे, आकाशापेक्षा ब्रह्म सर्वव्यापी आहे, कारण आकाश हे ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे सृष्टीच्या आरंभी, आणि सृष्टीच्या अंती आकाश हे ब्रह्मात विरून जाणार आहे. म्हणजे ब्रह्म शेवटी झालं. ब्रह्म आदी, अंती ब्रह्म, अनादी आपण म्हणतो, आणि अनंत ब्रह्म, हे सांगितलंय सोप्या शब्दात. जिकडे तिकडे जेथे तेथे तू कुठेही गेलास, विन्मुख होता सन्मुख येते. आपण म्हणतो ना की आता बघा मी कसा फसवतो ब्रह्माला, ते समोर आहे ना माझ्या, एकदम अबाउट टर्न, पुढे तू आहेच की, जाणार आहे कुठे, आकाश सुद्धा कुठे जाणार आहे. आपण म्हणतो ना की तो म्हणतो की सावली आहे ना, मी उलटी उडी मारतो. उलटी उडी मारली, सावली आहेच की, सावलीची दिशा सूर्य ठरवतो, तू नाही ठरवत. म्हणून सांगितलंय की बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले, ते बाजूचं आकाश तिथे आलं. असा प्रकारने आकाश चहूकडे पाहिले तरी सम्मुखची आहे. एक मार्मिक दृष्टांत आहे. सूर्य 12 वाजता डोक्यावर आला ना, तर तो सगळ्यांच्या डोक्यावर एकाच वेळेला कसा असतो. तो इथेही डोक्यावर आहे 12 वाजता, मडगावलाही डोक्यावर असणार आहे, पुण्यालाही डोक्यावर असणार आहे. म्हणजे एक सूर्य सगळ्या लोकांच्या डोक्यावर का. पण तरी सुद्धा म्हणाले हा एकदेशी आहे. सूर्य म्हणजे मर्यादित आहे. कारण अशी कितीतरी ठिकाणं असतील की त्याच्या डोक्यावर सूर्य नाही. आपण म्हणतो ना की एका गोलार्धात ज्यावेळेला दिवस असतो त्यावेळेला दुसऱ्या गोलार्धात रात्र असते. म्हणजे जगाची अर्धी पॉप्युलेशन म्हणूया ना, त्यावेळेला प्रकाश नसतो त्यांच्या डोक्यावर. पण तरीसुद्धा आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर प्रत्येकजण म्हणतो की माझ्या डोक्यावर सूर्य आहे, माझ्या डोक्यावर सूर्य आहे. आणि बघितलं बिंब तरी बचके एवढं सूर्यबिंब दिसतं. एकच चंद्रबिंब आपण बघितलं होतं ना, प्रत्येकाच्या भांड्यात कसं पडतं. तुम्ही 10 भांडी ठेवली तर प्रत्येकात चंद्रबिंब पडतं. हे कसं पडतं. हीच तर मजा आहे. आपण तरीसुद्धा चंद्र आहे ना, एकतर परप्रकाशित आहे आणि क्षयरोगी आहे. वाढला पौर्णिमेपर्यंत आणि नंतर त्याला टीबी होतो, क्षय. म्हणजे या पृथ्वीचा, या लोकींचा चंद्र क्षयी ज्ञानेश्वरीत म्हणले. काय कौतुक करता. चंद्र हा क्षयी आहे, नंतर वाढतो परत त्याला क्षय यायला लागतो, असं आहे. म्हणून चंद्र काय सूर्य काय याचं गुरुला किंवा ब्रह्माला उदाहरण द्यायचं असेल तर ते मर्यादित आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. कावळा कोळशासारखा काळा म्हणतो, त्यावेळेला काळेपणा एवढाच फक्त साम्य आहे. कोळसा खाणार आहात का आणि कावळा जाळणार का. नाही ना, कोळसा जाळायचाच आणि कावळा पाळायचाही नाही आहे, दूर उडवायचा त्याला. हा का कावळा आहे. म्हणून चांदणं पिठासारखं पडलं होतं. एका भुकेल्या कवीने ही ओळ ऐकली आणि म्हणलं मी गेलो चांदणं वेचायला, निदान एक भाकरी तरी करता येईल ना. पण पीठ पांढरं, चांदणं पांढरं, बास. याच्याखेरीज त्याच्यात दुसरं साम्य नाही आहे. एकदेशी. तसा सूर्य काय, चंद्र काय, आकाश सुद्धा. आकाश अमर्याद वाटतं तुमच्या दृष्टीला, ब्रह्म सगळीकडे आहे. आकाश भेदून सुद्धा ब्रह्म आहे तिकडे. म्हणून जिकडे तिकडे प्राणी पळवून जाते, तिकडे आकाशाची भोवते. बळे आकाश बाहेर ते कैसे जावे. एक गमतीदार गोष्ट सांगितली जाते. एक ससा शांतपणे झाडाखाली झोपलेला आहे आणि वारा येतो, झाडाची 2-3 पानं त्या सशावर पडतात. आकाश पडलं, कारण ते वरून आले आहेत ना, म्हणून तो पळायला लागतो. हरिण विचारतं ससोबा पळतायत का. अरे आकाश पडतंय, चला. हरणं जातात. चित्ता सगळं जग तिथून जात आहे. आकाश पडलं. त्याला म्हणून तुम्ही काय करताय. त्यांना एक साधू भेटतो मग, आणि तो काय म्हणतो की तुम्ही पळताय आकाश पडलं म्हणून, बरोबर, पण तुम्ही पळताय ते आकाशातच नाही का. मग विचार करता ते आकाशच आहे की. आपण आकाशाकडून आकाशाकडे, आकाशाकडून आकाशामधून आकाशाकडे, ही आपली प्रार्थना असली पाहिजे. सद्गुरू तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, आणि नंतर तुमच्या आत. इथून आपल्याला कुठल्या मुंबईला जायचं आहे, जाताना बसमध्ये बसला, आगगाडीत बसला किंवा विमानात बसला, सद्गुरुनाथ तुमच्याकडून, तुमच्यामधून हा प्रवास, हे विमान तुमच्यामधून, पोचलो तुमच्याकडे, घरी गेलो तुमच्या आत. बस. आत गेल्यानंतर प्रवास संपला. विठ्ठल होऊन या ठेलो किंवा सायुज्य मुक्ती, आत गेलं पाहिजे. तर हे लक्षात ठेवा. पुढे काय, जिकडे तिकडे प्राणी पाहे तिकडे सम्मुखची आहे. परब्रह्म सम्मुख.
फेस टू फेस, आणि फेस टू फेस म्हणजे परायणता. हरिभक्ती परायण म्हणजे फेस टू फेस विथ भक्ती और फेस टू फेस विथ हरी. जाईल तिकडे मला परमेश्वर दिसतो. परमेश्वर नाही अशी जागा नाही आहे. आपण बघितली होती त्या 2 शिष्यांची गोष्ट. पहिल्यांदा तो म्हणतो की आकाश बघत होतं, मी पक्षाला मारू कसं, हे बघत होतं, ते बघत होतं, मारू कसं. केळ न खाता परत येतो, मग त्यानं पक्षी दिला जातो. एक दुसरा भक्त आहे, तो जरा जातो, कोणी बघत नाही, मान मुरगाळून परत आणतो. हा संध्याकाळी पक्षी जिवंत परत येतो. तो म्हणतो मी सगळीकडे बघितलं, एक जागा अशी बघितली, त्यावेळेला त्या पक्षाच्या डोळ्यातून तुम्ही माझ्याकडे बघत होतात. हे ब्रह्म आहे, सम्मुखाची आहे. कुठे तुम्ही ब्रह्मापासून पळणार आहात सांगा बरं. पुढे शेवटी सांगितलं परितो आहे एकदेशी. तुम्ही सूर्याचं उदाहरण द्या, चंद्राचं उदाहरण द्या. एकदेशी म्हणजे मर्यादित आहे. त्यांना त्याच्यानंतर काय दृष्टांत न घडे परमात्मा वस्तूशी. परमात्मा वस्तूशी काय उदाहरण देणार तुम्ही? कुठलंच उदाहरण नाही त्याच्याशी. काही एक चमत्काराशी देऊन पाहिले. मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं सूर्याचं, की जे तुम्हाला पटलं, पण सूर्यसुद्धा मर्यादित आहे. आकाशसुद्धा संपतं आणि सुरू होतं. सुरू होतं सृष्टीच्या आरंभी आणि संपतं प्रलयाच्या वेळेला. जातं कुठे? एका 8वीतल्या मुलाने प्रश्न विचारला, म्हणाला ते मला आवडलं, की प्रलयाच्या वेळेला काय होतं की पृथ्वी आहे ना ती वितळून जाते पाण्यात. पाणी आहे ना आगीनं त्याची वाफ होते. वारा आहे ना आकाश गिळून टाकतं. आकाश कुठे जातं? म्हटलं त्याला ब्रह्म गिळून टाकतं. ब्रह्म म्हणजे काय? द अल्टिमेट रियालिटी. ते त्या मुलाला तेवढंच कळलं की अगदी सगळ्याच अंतिम वस्तू, सगळ्यात अंतिम सत्य वस्तुस्थिती काय आहे ती आकाशाला गिळते. कारण ज्यावेळेला परत निर्मिती होते त्यावेळेला आकाश पहिल्यांदा, त्याच्यानंतर वारा, त्याच्यानंतर अग्नी, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर पृथ्वी, अशी ही क्रमे सुरू केलेलं आहे. शेवटी सांगितले ना जगदीशांनी सगळं योग्य क्रमाने केलेलं आहे. माझा ग्रंथही जगदीशांनीच केलेला आहे. जगदीश म्हणजे जगाचा ईश. पुढे बघूया. नाना तीर्थे नाना देशी कष्टत जावे पहावयासी. हे किती स्पष्ट सांगितलं, पण आपल्याला हे कळत नाही. काय बरोबर सांगितलंय. अरे तुला ब्रह्माचं दर्शन घ्यायचं तर कुठे जाणार आहे? ब्रह्मकर्मणीला, त्या ब्रह्मदेवाच्या मंदिरात कुठे जाणार आहे? हा इकडे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे 12 ठिकाणी जायला पाहिजे. अष्टविनायक म्हणजे 8 ठिकाणी. किती कष्ट आहेत, किती शक्ती लागणार आहे, किती पैसा आणि वेळ खर्च होणार आहे. ब्रह्मदर्शन घ्यायचं असेल तर आहात तिथे डोळे मिटाना, अनुभव येईल तुम्हाला. उघड्या डोळ्यांनी सुद्धा मग काय मला हा माणूस दिसतो, त्याच्यात आहे, त्याच्या शेजारी गाढव आहे, त्याच्या शेजारी डुक्कर आहे, तो रस्ता, ते गटार, सगळी ती घाण आहे ब्रह्म. नाहीतर मग म्हणा घाणीत ब्रह्म नाही म्हणलं ना तर अर्ध्या भारतात ब्रह्म नाही आहे. हे लक्षात ठेवा. इतका अस्वच्छ आहे आपला देश, झोपडपट्ट्या काय. मग घाणीत नाही आहे का? तो आहे ना, स्वच्छतेत तो आहे. स्वच्छतेचं महत्त्व वाढावं म्हणून घाण आहे. एक जण म्हणला ना मुलगा, मी का मागे राहिलो माहीत आहे ना, नाही तर त्याचा पहिला नंबर कसा आला असता. हा पळायला त्याला शक्ती नाही आहे, त्याला पहिला नंबर येऊन देण्यासाठी मी मागे राहिलो. वा, पडलो तरी नाक वर म्हणतात ना. पहिलवान पाठ लागली की पडला म्हणजे चित झाला, नाक वर येतो. हे असली मजा आहे. पण नाक पडला ती पाठही ब्रह्माकडे आहे आणि नाकही ब्रह्माकडे आहे, ब्रह्माकडे नाही का. किती सुंदर कन्सेप्ट सांगितलेलं आहे बघा बरं. म्हणून सांगतात नाना तीर्थे नाना देशी कष्टत जावे पहावे असे तैसे न लागे परब्रह्मासे बैसल्या ठाई. बसल्या ठाई. मग तुम्ही कुठे संडासात जरी बसलेले असतात ना, ब्रह्म आहे की हो? नाही कुठे. तुमच्या निष्ठेतलं ब्रह्म आहे ना ते कदाचित अमूर्त आहे, विष्ठेत सुद्धा ब्रह्म आहे ना. त्या विष्ठेत जर व्हॅल्यू ॲडिशन केलं, सुंदर खत तयार होतं. आणि आता करतोच आहोत ना आपण, बघा तुम्ही. म्हणून सांगितलं आणि शेवटी ब्रह्मासी शब्दची लागे ना. आपण म्हणतो ना अनिर्वचनीय. वचन म्हणजे शब्द, शब्दात नाही वर्णन करता येत. अवर्णनीय आणि अकथनीय. वर्णनही करता येत नाही आणि नॅरेटही करता येत नाही. वर्णन करणं, नॅरेट करणं म्हणजे काही निराळं नाही आहे, पण एक डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एक नॅरेटिव्ह आहे. आम्ही मुलांना सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. उदाहरण दिलं तर समुद्राकाठची संध्याकाळ, त्यावेळेला गेलो त्यावेळेला समुद्र गजबजलेला होता, समुद्रावर लाटा येत होत्या, सूर्य अस्ताला जात होता वगैरे. हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. मी जरा उशिराच पोचलो, मग त्यावेळेला अर्धा सूर्य बुडलेला होता, पण सगळे शांत होते. मी माझा अनुभव वर्णन करतोय, मी माझा अनुभव वर्णन करू, त्याला नॅरेशन म्हणतात. आणि तिथे काय दृश्य होतं त्याला डिस्क्रिप्शन म्हणतात. ब्रह्म सगळ्याच्या पलीकडे आहे. संतांनी ब्रह्मदर्शन घेतलं आणि आपल्याला खाली येऊन वर्णन केलं. एक पायरी खाली आले, पौर्णिमेकडून चतुर्दशीकडे आले, अमावस्येकडून चतुर्दशीकडे आले आणि निरनिराळ्या
प्रकृतीचे लोक होते ना, काही ज्ञानी लोक होते त्यांच्यासाठी निर्वाण अमावस्या, काही भक्त लोक होते त्यांच्यासाठी मुक्ती मोक्ष. सांगितणारे अनुभव घेतला आणि खाली उतरलाय, ते करावं लागतं. आणि नॅरेटिव्ह शब्दात सांगितलं कारण तुम्हाला शब्दांपेक्षा कळतच नाही. म्हणून आपण म्हणतो ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. हेही शब्दच आहेत, ते वापरावे लागतात. शब्दात सांगता येत नाही, शब्दच आहेत ना हे, कळण्यासाठी तेच वापरावं लागतात. पुढे शुद्ध सार श्रवण, म्हणजे सगळ्यात सार जर काय असेल श्रवणात, हा शेवटचा 200वा समास आपण वाचतोय. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानी पावता उन्मन सहजचे होते. त्याच्या आधीची ओवी आहे, ब्रह्मासी शब्दचे लागेना, कल्पना कल्पू शकेना, कल्पनेतीत निरंजना विवेके ओळखावे. जे निरंजन आहे, जे अमूर्त आहे, जे अव्यक्त आहे, शब्दात सांगता येत नाही, रंगाने ते चित्र काढता येत नाही. मग काय करायचं? अनुभव घेता येतो. आणि अनुभव हा तसा देता येत नाही, लक्षात ठेवा, तुला घेता येतो. आपण बघितलं ना, मूक आस्वादन वत, भक्ती तशी आहे. पेढ्याचं उदाहरण दिलेलं आहे की पेढा कसा आहे, मुका माणूस असला तर तो कसं सांगणार आहे. त्यापेक्षा तो एक तुकडा ठेवतो, तुला कसा लागला, तर तो इंग्लिश बोलणार असेल तर तो स्वीट म्हणेल, तो मिठा म्हणेल, हा गोड म्हणेल. शब्द निराळे आहेत, परंतु अनुभव एकच आहे. म्हणून अनुभव हा अध्यात्मातला शेवटचा शब्द आहे. त्या अनुभवासाठी अनुसंधान पाहिजे, अनुसंधानासाठी निधिध्यासन नित्य ध्यास पाहिजे, आणि त्याच्यासाठी ध्यान पाहिजे. ध्यान ध्यास ध्येय एकच शब्द आहेत, त्याच्यासाठी ध्यान पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मनन चिंतन पाहिजे, त्याच्यासाठी वाचन श्रवण पाहिजे. श्रवण हा पाया आहे, अनुभव हा कळस आहे. पण आधी पायानंतर कळस नाही, पायाचा सुद्धा अनुभव आहे. पहिला मजला तोही अनुभव आहे, एक एक वीट चढवता तोही एक अनुभव आहे. अनुभव पदोपदी आहे, आणि प्रत्येक अनुभव हा पूर्ण आहे, लक्षात ठेवा. मागे एक उदाहरण दिलं होतं, लक्षात ठेवा. एक ग्राउंड आहे ओपन, त्याच्यात एक लहान मूल उभं आहे, त्याचा मोठा भाऊ उभा आहे, त्याचे वडील उभे आहेत, आणि सगळ्यात उंच असे त्याचे काका उभे आहेत. गृहीत धरा, तुम्ही खाली जमीन हा जर तुम्ही पाया मानलात तर हे जमिनीपासून पोर 3 फूट उंच आहे, त्याचा मोठा भाऊ 5 फूट उंच आहे, हे 6 फूट उंच आहेत, आणि ते 6.5 फूट उंच आहेत. जमीन धरली तर आकाशाकडून बघितलं, तुम्ही समजा विमानातून बघितलं त्या पोराकडे, एक बिंदू, त्याचा मोठा भाऊ बिंदू, त्याचे वडील बिंदू, आजोबा काका मामा बिंदू बिंदू बिंदू. हा महत्त्वाचा आहे. हे ब्रह्म हे जमीनसारखं कॉन्क्रीट नाही, मूर्त नाही आहे, आकाशापेक्षाही ते आहे. आणि म्हणून ब्रह्माकडून तुम्ही जर बघितलं तर सगळं सारखं दिसतं. संत तसे बघतात, ब्रह्मच झालेले असतात ते. म्हणून म्हणाले आम्हाला कुठलाच भेद दिसत नाही, स्त्री पुरुष भेद सुद्धा दिसत नाही. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, त्यांना विचारलं तुम्ही स्त्रियांना स्पर्श कसे करू देता नमस्कार करताना? ते म्हणाले स्त्री म्हणजे काय, शेवटी तो देह आहे, मी देह बघतच नाही, त्याच्यातलं चैतन्य बघतो. आणि चैतन्याला पुरुषाचं ते चैतन्य आणि स्त्रीचं ते चैतन्य असा काही प्रकार नाही आहे काही, हे लक्षात घ्या. चैतन्य आहे सगळीकडे, आणि आम्हाला सगळीकडे चैतन्य दिसतं कारण आम्ही खूप उंचीवरून बघत असतो. आकाशातून बघितलं तर सगळ्या उंची, सगळे रंग आणि सगळे आकार बिंदू मात्र होतात. आय शुड बी सीन लाईक अ डॉट. इतकी तुम्ही स्वतःची प्रगती करा, आय शुड बी सीन लाईक अ डॉट. आता शेवटच्या ज्या ओव्या ज्या नेहमी वाचतात, आपण त्याचा अर्थ फक्त पाहूया आणि पुढे जाऊया. झाले साधनाचे फळ, ही फलश्रुती सांगितली. फलश्रुती व्यक्त करण्यासाठी, त्याचा अनुभव येण्यासाठी हे सगळे समास सांगितले. 199 समास झाले. 200व्या समासात पहिल्यांदा ब्रह्म, आत्ता आपण वाचलं, विमल ब्रह्म निरूपण हे याचं नाव आहे. अरे सगळीकडेच ब्रह्म आहे, आणि ब्रह्म कधी मलिन होतं का? नाही मलिन होत. आता झाले साधनाचे फळ, हे अण्णाबुवा कालगावकर म्हणून एक अत्यंत तेजस्वी रामदासी होते, मी पूर्वी उल्लेख केलेला आहे त्यांचा. तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे झाले साधनाचे फळ. म्हणजे आयुष्यभर मी हे साधन केलं, साधना केली, आता मला फळ मिळाले, म्हणजे मनास होय विश्रांती समाधान. आणि ते अगदी त्यांना आयुष्य चांगलं मिळालं, पण तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. बघत राहावं असं वाटतं. आपण अश्रद्ध माणूस तो त्यांना नमस्कार करेल, हे लक्षात घ्या. असे खूप असतात. त्यामुळे झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. आपल्याला शेवटी संसार सफळच पाहिजे ना व्हायला.
तो काय किती रुपये मिळाले म्हणून संसार सफल होणार आहे नाही सांगता येत. आणि म्हणून काय संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आत्ता सगळं ब्रह्मवर्णन सांगितलं ना, निर्गुण आहे ते, निश्चल आहे ते, पण अंतरी बिंबले हे फार महत्वाचं आहे. हा अनुभव आहे ना, अव्यक्त आहे ते आतच असलं पाहिजे ना, बाहेर आलं की ते व्यक्त होतं. चित्रकार चित्र काढतो त्यावेळेला तो म्हणतो कन्सेप्ट इज विद इन मी. एखादा शिल्पकार शिल्प तयार करतो, कन्सेप्ट त्याच्या आत असतो. कन्सेप्ट म्हणजे कल्पना, संकल्पना, बघा ना, आणि नंतर तो ते व्यक्त करतो बाहेर. म्हणून निश्चळ हे जे ब्रह्म आहे ना, अंतरी बिंबले हे फार महत्वाचं आहे. आता हा अनुभव आहे ना, शेवटी हिशेब झाला मायेचा. माया म्हणजे काय ते कळलं. झाला निवाडा तत्वांचा. ही निरनिराळी पंचमहाभूत वगैरे जी आहेत ना, निवाडा झाला म्हणजे मला कळलं काय आहे आणि काय नाही, योग्य काय अयोग्य काय, प्रमाण किती ठेवायचं, प्रत्येकाचं रूप काय स्वरूप काय हे मला सगळं कळलं. साध्य होता साधनाचा ठाव नाही. मला जर आता साध्य झालेलं आहे तर आता साधन कशाला करायला पाहिजे, लोकांसाठी करायला पाहिजे. समर्थांना माळ किंवा आपल्या महाराजांच्या हातात माळ ही इतरांसाठी आहे. विद्यार्थ्यासाठी पंतोजींनी म्हणजे शिक्षकांनी आणि नातवासाठी आजोबांनी धरिली पाटी, हाती धरिली पाटी. त्यांना गरज नाही आहे, पण ती परिपाटी म्हणजे ते त्यांना शिकवण्यासाठी आहे. स्वप्नी जे जे देखिले ते जागृतीस उडाले. आत्तापर्यंत मला स्वप्नच मी पाहत होतो, पण दासबोध वाचला, दासबोधाचा शेवट आला, आता जागृती आलेली आहे, सगळं स्वप्न संपलेलं आहे. मला सत्य काय स्वप्न काय हे कळलेलं आहे आणि सगळं दिसतं ते स्वप्न आहे. आणि दिसतं ज्या आधारावर, तो मूळ आधार जो आहे अदृश्य आहे ते सत्य आहे हे मला कळलं. आणि म्हणून आता काय झालं, सहजचे अनुर्वाच्य झाले. हे सगळं सहज झालं पण अनिर्वचनीय आहे म्हणजे बोलता नाही आहे. काय सांगू तुम्हाला, मला जो अनुभव आलेला आहे तो इतका अनिर्वचनीय आहे, लक्षात घ्या. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यय खुणेसे बाणावे. हे विवेकाने जाणा, आणि बाणायचं असेल ना तर प्रत्यय प्रचिती आली पाहिजे. नाही तर काय उपयोग आहे. महाराजांनी यांना सांगितलं होतं ना की इतकी तू बाळंतपण केलीस, 20 वर्षात हजारो बाळंतपण केलीस, त्यातली खूप अवघड होती, पण तू स्वतः लग्न केलं नाहीस, तुला मूल झालं नाही, म्हणून बाईची आई होते म्हणजे काय होतं नाही. प्रसूती सुख सांगशील ना तू, पहिल्यांदा असं करायचं ते करायचं, प्रोसिजर आहे ते. अनुभव कुठे तुला. आणि मग तिला कळलं जीवनातलं अनुभवाचं महत्त्व. आता शेवटी सांगतात, लक्षात ठेवा की जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार, म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे मुक्तच व्हाल तुम्ही. सहजची मुक्ती सांगितलं ना. दासबोध जर श्रवण केला, विचार करून जीवनात आणायचा प्रयत्न केला तर खरंच सांगतो अगदी सोपा ग्रंथ आहे. त्यामानाने ज्ञानेश्वरी वगैरे जरा अवघड आहे, पण हा अगदी सोपा ग्रंथ आहे. त्यामुळे आता म्हणतात या ग्रंथाबद्दल सांगतात ते तर फार मस्त आहे. भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने. मी भक्त आहे ना, मी रामदास आहे ना, जोडलोय ना त्याला, तर माझा आपण म्हणतो ना नुपेक्षिकला रामदासाभिमानी. राम हा दासाचा अभिमानी आहे. रामदास अभिमानी असं करू नका. राम हा दासाचा अभिमानी आहे, म्हणजे त्यांचा कैवार घेतो, रक्षण करतो. मग आता काय, भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने. दशरथाचा पुत्र राम, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. म्हणजे स्वतःकडे काही घेतलेलं नाही आहे. एव्हरी वर्ड इज इन्स्पायर्ड बाय दाशरथी. मग त्यांनी इन्स्पायर केलं. आम्ही फक्त लेखनिक आहे, आणि ते सुद्धा माझ्या तोंडातून बोललं जातं असं या माईकमधून आवाज मोठा होतो ना तसा इथून ते शब्द बाहेर पडले आणि कल्याणाने लिहिले. दिस इज द ओनली दृश्य अशी पद्धती आहे, प्रक्रिया आहे, दृश्य प्रक्रिया. आतली प्रक्रिया काय काय, मी रामाशी जोडलेलो आहे आणि रामाची जी वचन आहेत या दासासाठी केलेली, तो हा दासबोध. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. शोध घ्या, नीट विचार करा, वाचा, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. सुरुवातीला सांगितलं ना विशद भक्तिमार्ग, आणि भक्तिमार्ग हा परमार्थ आहे, संसारी लोकांना सगळ्यात सोपा आहे. म्हणजे विशद भक्तिमार्ग परमार्थ. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. एकदम घाईघाईनं वाचून टाकला, सप्ताह केला ठीक आहे, पण शेवटी एक एक समास घेऊन वाचला पाहिजे. रोज एक समास वाचला तर 7 महिने लागतील. 7 महिन्यापेक्षा सुद्धा कमीच, 200 समास वाचायला. पण वाचताना अर्थ, म्हणून हा सार्थ दासबोध हा बाबांनी आपल्यावर केलेला फार मोठा उपकार आहे. की इकडे ओवियन, इकडे अर्थ आहे. काही ठिकाणी मोठ्या टाईपमध्ये मुख्य विषय दिलेला आहे. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश म्हणजे अभ्यास करावा.
विवरता विशेषाविशेष कळू लागेल. जितकं तुम्ही सांगाल, वाचाल आणि चिंतन कराल, तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यात निरनिराळा अर्थ दिसू शकतो. विशेषाविशेष, विशेष काय आहे आणि अविशेष काय आहे. विशेष म्हणजे स्पेशल आणि अविशेष म्हणजे जनरल. सामान्य काय आणि विशेष काय हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर ग्रंथाचे करावे स्तवन. स्तवनाचे काय प्रयोजन. ग्रंथाची स्तुती लोक करतात, पण कशाला करू. ग्रंथच जर मी लिहिलेला नाही आहे आणि हा रामाचा ग्रंथ आहे, तर तुम्ही स्तुती काय करणार आणि गरज आहे का स्तुती करायची. काय प्रयोजन. ग्रंथाचे करावे स्तवन. स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययाचं कारण प्रत्यय पहावा. शेवटपर्यंत त्यांनी प्रचिती आणि प्रत्यय याला महत्त्व दिलेलं आहे. प्रत्ययाचे कारण प्रत्यय पहावा, अनुभव घेऊन पहावा. देह तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथींचा. आत्मा म्हणजे आत्मा राम. देह पाचा भूतांचा आहे, तो जळणार आहे चितेवर. लक्षात ठेवा. पुढे काय. आत्मा उरणार आहे आणि त्याचा प्रवास चालवणार आहे जोपर्यंत तो परमात्म्यात मिळणार नाही तोपर्यंत. हा मुक्तीचा प्रवास आहे. म्हणून आपण म्हणतो सद्गती. सद्गती दे, शांती दे म्हणत नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे, त्याच्यापेक्षा पुढे असं ब्रह्माच्या दिशेने तुम्ही गेला पाहिजे. पुढे काय सांगतात. देह तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथींचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरणी. सगळं जर आत्मा करतो तर त्याचं श्रेय द्या ना. माणसाने श्रेय घ्यायचं कशाला. हा माझा ग्रंथ. पुढे सांगितलेलं आहे सकळ करणे जगदीशाचे. सगळं जगदीश करतो आणि कवित्वचे काय मनुष्याचे. ऐसा अप्रमाण बोलण्याचे. कसं खोटं बोलता तुम्ही. निराधार आहे हे तुमचं वचन की हे मी केलेलं आहे. नाही, माझ्याकडून करून घेतलेलं आहे त्या शक्तीने. हे खरं आहे. सकळ देहांचा झाडा झाला. हे देह म्हणतात ना, 4 देह आहेत. स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. हा स्वतंत्र विषय आहे. पण आता देहच उरला नाही ना, आत्माच उरला. आत्मा म्हणजे ब्रह्मच ना. परमात्मा म्हणजे परब्रह्म. आत्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे. आणि शेवटची ओवी आहे, लक्षात ठेवा. सकळ देहांचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. सगळंच उडून गेलेलं आहे. सगळंच मला दिसलेलं आहे की सगळ्यात ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे दिसत नाही. ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. हा दिसतो ना, ती ब्रह्माची एक खूण आहे. खूण. महाराजांनी खूण सांभाळायला सांगितलंय की जेथे नाम तेथे माझे प्राण. नाम आणि प्राण ही खूण नाही आहे. सतत प्राणावर नाम घेणं ही जी प्रक्रिया आहे ना, ती खूण आहे. नाही तर प्राण आणि राम 2 निराळ्या गोष्टी होतील, तराजूच्या तागड्यासारखा. पण नाही आहे. इकडे प्रपंचाचं आहे, इकडे उपासनेचं आहे आणि मध्ये जो काटा आहे ना, ती खूण आहे. कशाची. राम नामाची. प्राणावर नाम घे, मला जिवंत ठेव. कारण जिथे नाम आहे तिथे माझा प्राण आहे. हे शेवटी सांगितले की तत्व कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. आणि शेवटची होय ऐसी ही विचाराची कामे. विचार म्हणजे विवेक. हे सगळं तुम्हाला मी सांगितलं ते पुन्हा पुन्हा विचार करत वाचा. उगेच भ्रमो नये भ्रमे. उगीच भ्रमानं भ्रमू नका इकडे तिकडे. विचार करून वाचा. एकच ग्रंथ वाचा, तुम्हाला पुरेसा आहे. जगदीश्वरे अनुक्रमे सर्व केले. हे जगदीश्वरांनी क्रमाक्रमाने हे लिहून घेतलं. क्रमाक्रमाने सृष्टी निर्माण केली. क्रमाक्रमाने देहाची पहिल्यांदा बाल्यावस्था, नंतर हे सगळा क्रम तुम्हाला दिसतो सगळीकडे. उत्क्रांती म्हणूया, कुठलाही क्रम, तो क्रम जगदीशांनी केलेला आहे. माझं काहीच नाही आहे. या समासांचा क्रम लावला असेल, ग्रंथ लावला असेल, सगळं त्या जगदीशाचं आहे. आजूबाजूला सगळीकडे क्रमाक्रमाने ज्या गोष्टी घडतात. स्वयंपाक करताना, साधा चहा करताना पहिल्यांदा हे घ्या नंतर ते घाला, आपण रेसिपी सांगतो ना, हे जगदीशाचं करणं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे शेवटी काय, अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे जायचं असेल जीवनातला, जर तुम्हाला सत्य शिव सुंदराचा किंवा सच्चित आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर दासबोधाचा अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी आजची जी दासबोध नवमी आहे, आपण संकल्प करूया. आउट ऑफ केऑस कॉस्मॉस इज मेड. हे शेवटचं वाक्य लक्षात ठेवा. हा नीत्से नावाच्या जर्मन चिंतकाचा, तत्वज्ञाचा एक सिद्धांत आहे. आउट ऑफ केऑस. केऑस म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ, सगळीकडे अस्वस्थता, बेचैनी, डिसऑर्डर, काहीच नाही आहे. कॉस्मॉस इज मेड. आणि कॉस्मॉस म्हणजे आपण म्हणतो ना की जे सगळी धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भावत, तर त्याच्यात संस्था, धर्म संस्थापनार्थाय, हे संस्थापना आहे ना, त्याला कॉस्मॉस म्हणलेलं आहे. धर्माची संस्थापना. आणि आधी सगळा जो अनाचार माजलेला आहे, दुष्ट आहेत, खल आहेत लोक,
सगळीकडे भ्रष्ट आचार दिसतो सगळीकडे, तर त्याला केऑस म्हणलेला आहे. केऑस आपल्या जीवनात आहे, आपल्या मनात आहे. तर कॉस्मॉस म्हणजे अत्यंत सुंदर, ऑर्डर्ड, डिसिप्लिन्ड आपण म्हणतो, असं जर जीवन मन व्हायचं असेल तर दासबोधाचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचा संकल्प आपण करूया. रोज एक समास वाचायला. काही समास मोठे आहेत पण एरवी 5 मिनिटात समास वाचून होतो. पण एक लक्षात ठेवा की हा समास पाठ आहे, तो समास पाठ आहे. हे शेवटच्या ज्यात आपण 10 वेळा म्हटलं पाठ आहेत. पाठ आहेत म्हणजे काय? जीवनात उतरल्यात का? जीवनात उतरणं महत्त्वाचं आहे. म्हणून रोज एक समास, त्याचा अर्थ, आणि सकाळी जर वाचलात तर चिंतन करत दिवस घालवायचा. आणि पुन्हा 5 मिनिटं वेळ असेल रात्री झोपण्यापूर्वी तर पुन्हा तोच समास वाचायचा. महाराजांचं प्रवचन सकाळी वाचायचं आणि संध्याकाळी रात्री झोपताना वाचायचं. या संपुटात म्हणजे सकाळी महाराजांचं प्रवचन, दासबोधाचा समास, रात्री झोपताना महाराजांचं प्रवचन, दासबोधा. तू म्हणता एवढा आहे वेळ कशाला? 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं आधी उठा आणि 15 मिनिटं नंतर झोपा. जर तुम्हाला आधी वेळ वाचवता येणार नसेल तर एवढा वेळ आपला वाया जातो की तुम्हाला लवकर उठायचीही गरज नाही आहे आणि उशिरा जायचीही गरज नाही. सकाळी जी किचकिच भांडणं करतो त्यामुळे 15 मिनिटं वाया जातात, उशीर होतो. ती 15 मिनिटं सकाळी आपण सोन्यासारखी सुरू करूया. अमृताची पहाट तर सोन्याचा दिवस. आपण सोन्याच्या दिवसांचं फक्त स्वागत करतो, पण त्याच्यासाठी अमृताची पहाट ही स्वागताची लावलेली कमान असते. त्या कमानीतून गेल्यानंतर आरती ओवाळली जाते, सगळं करायला जातं. म्हणून अमृताची पहाट असू दे, उपासना सकाळी करूया, सोन्याचा दिवस असू दे, आणि संध्याकाळी 1-2 मिनिटाची सुद्धा उपासना करून कृतज्ञतेने सांगूया की हे रामा, हे समर्थ रामदासा, तुमच्या कृपेनं आणि प्रेरणेनं माझ्या जीवनात जो काही प्रवास चालू आहे तो तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत असाच चालू राहू दे. शांत, सावकाश डोळे बंद करायचे. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांत. आपण शक्ती मंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. आपण दासबोधाचे 2च समास बघितले, एकंदर 200 आहेत. पण कितीही सांगितलं तरी ते पूर्ण होत नाही, आणि अगदी एक ओवी जरी सांगितलं तरी त्याच्यात पूर्ण अर्थ असतो. म्हणून आपण नेहमीप्रमाणे 2 शांतिपाठ म्हणणार आहोत. पूर्णमदः पूर्णमिदं आणि ओम सहनाववतु. शांतपणे म्हणायचं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. एक निवेदन करायचे की 23-24ला महाराजांच्या जयंतीनिमित्त वांतेला जो कार्यक्रम असेल त्याचं जे काही चित्रण शक्य असेल ते नंतर अपलोड केलं जाईल. तिथे हवन असेल, तिथे गायन असेल, तिथे नामस्मरण असेल, जे काही शक्य होईल ते अपलोड केलं जाईल. आणि इथून पुढचा कार्यक्रम आणि त्याचा विषय योग्य वेळात सांगितलं जाईल आणि तुम्हाला कळवलं जाईल. शांत. लोभ आपला एकमेकावर आहेच, तो वाढू दे अशीच प्रार्थना करून यावेळेला इथेच थांबूया.
3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोरचे रामदास, सद्गुरुनाथ, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, समर्थ रामदास मूर्त रूपात आणि समर्थ रामदास वाङ्मयी रूपात, शब्द रूपात सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.